आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा बा तिकडून घे। हे बा इथे राहिले। हा जाऊ दे। येतो मालक, वरत बसा, खाली येऊ नका, पायाला कचरा लागेल। हा अरे काय चाललंय तुझं? तू दे इकडे, मी करते। असली हलकी कामं तुम्ही करायची नाहीत आता। तुम्ही मालकीन बाई आहात, आम्ही काय नोकर पडलो। तू पण ना, ये ना आतमध्ये। ए बापरे, बा अरे ही कमळी तुला आठवत नाही का? अरे बघ, तूच सांगायचंस ना मला हिच्याबद्दल, हिच्या आबांबद्दल। मला वाटत भेटली, आपल्या घराकडेच यायला निघाली होती। अरे हा हा हा, काल आबांचा फोन आलता औषधं पाहिजेत म्हणून, आणि ती औषधं न्यायला त्यांची नात येणार आहे। अरे देवा, म्हणजे तू आबांची नात आहेस होय? ये ये, बस 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 बस। मी पाणी कमळीताई, तू इकडे गावाहून मुंबईला एकटी आली? होय, मला की नाही हे शहर लय आवडतंय। लय आवड आहे मला या शहराची, कारण इथं स्वप्न पूर्ण होते। पण माझी आई ना इथे येऊच देत नाही बघा। जायचं नाही मुंबईला असं म्हणते। माझी लय इच्छा आहे मुंबईच्या कॉलेजात ऍडमिशन घेऊन इथे शिकायची। पण कमळीताई, तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? अगं कमळीताई, सांग की, तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? काय माहित नाही, पण मुंबईचं नाव जरी काढलं ना, तिच्या अंगावर काटाच येतो। लई त्रास होतो तिला। पण माझी खात्री आहे, एक दिवस तिची समजूत काढीन आणि मी मुंबईत शिकायला येईनच। वय वय, तुझ्या समद्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, जशा माझ्या आणि माझ्या पारूच्या झाल्या। तुला सांगू का कमळे, पारूला मी गावाकडनं इथं मुंबईमध्ये लग्न करण्यासाठीच घेऊन आलो होतो। समद मनासारखं झालं। माझी पारू आहे ना आता मोठ्या घरची सून होणार आहे। आणि हा, इतकी वर्ष मी जिथं चाकरी करत होतो ना, तिथं माझी पारू मालकीन म्हणून राहणार आहे। कमळे, आदित्य सरांबरोबर माझ्या पारूचं लगीन होणार आहे। आणि किर्लोस्करांच्या सुनबाई होणार आहेत आमची पारू। बा थांब ना, काय अरे आबांची नात म्हणजे आपलीच लेक, सांगायला काय फरक पडतो? आणि तुला सांगतो कमळे, आम्ही ठरवलंय जे काही लग्नामध्ये रीतीभाती करायच्यात ना, समजे आपल्या गावाकडच्या पद्धतीने। म्हणूनच मी उद्या किर्लोस्करांकडे भाकरी टाकवायला जाणार आहे। कसे आपण नोकर माणसं, गरीब माणसं, आपल्याकडनं काही राहिलं नको। खरंय मामा। बा थांबशील का तू जरा? हे बघ, तू गडबड नको ना करू। गडबड नको करू? अगं आत्तापासूनच तयारी लागलं तर लग्नापर्यंत कामं होतील, आणि इथं राबणार कोण आहे? मी एकटाच आहे ना, म्हणून आत्तापासूनच तयारीला लागायचं। आणि हा कमळे, आता तू आलीस औषध न्यायला, 4 दिवस राहा, जायची काय गडबड करू नको। आओ नाही मामा, 3-4 दिवस जमायचं नाही का? उद्याच जायला लागतंय बघा मला, नाहीतर आमची आई यायची इथं मला शोधत। आई येईल इथं? मग उद्याच तुझं औषध देतो बाबा। काय आहे, तुझ्या आईचा हेलपटा वाचल। कमळे, तू दमली असशील ना, हातपाय धुवून आराम करा। तोपर्यंत मी बंगल्यात जाऊन काम आवरून येते। अगं मी कसलं दमतोय, मुंबईत आल्यापासून काय काय बघू आणि काय नको असं झालंय बघ। पारू ऐक की, तुझी हरकत नसेल तर मी भी येऊ काय तुझ्या संग बंगल्यात? तेवढीच तुला मदत होईल आणि मी फिरून मी घेईन। चालतंय बा, आम्ही आलोच। हा या, चल। आणि जास्त दमवू नको तिला। होय, होय। प्रवासाने दमली, पडदिशी घेऊन ये। वय अगं केवढा मोठा बंगला आहे।
अगं केवढी माणसं कामाला ठेवलेत ग. काय ग पारू, तुम्हाला सांगितलं नाहीस? गाडीत बसलेले आदित्य सर होते. अगं तुझा होणारा नवरा आहेत की ते. अगं कसलं भारी. म्हणजे तू ज्या घरात काम करतेस त्याच घरची मालकीण होणार आहेस की. मी हळू बोल ना ग जरा. तुला खरं सांगू, माझा बा जसं समजतोय ना तसं काय बी नाही. म्हणजे आदित्य सरांचं माझ्यावर लई प्रेम आहे. माझं बी आदित्य सरांवर लई प्रेम आहे. आम्ही राहू शकत नाही एकमेकांशिवाय. पण एक अडचण आहे. माझ्या देवी आई. देवी आई आदित्य सरांची आई. त्यांना अजून आमच्याबद्दल माहित नाही. काय? अगं वय, माझ्या ना आदित्य सरांच्या नात्याबद्दल बाला जेव्हा कळलं ना तेव्हा ते आम्हाला इकडचं कायमचं घेऊन जाणार होतं गावाकडं. पण आम्ही इकडं राहावं म्हणून आदित्य सरांना बासोबत खोटं बोलावं लागलं. अगं पण पारू, हे सत्य देवी आईला कळलं तर? मला नाही माहिती काय होईल, पण मला खात्री आहे, विश्वास आहे आदित्य सरांवर. ते समजा नीट करतील. यातनं नक्की काहीतरी मार्ग काढतील. पण कमी माझी एक विनंती आहे तुला. काय बी झालं तरी इकडं कुणाला बी काय बी सांगू नको. हे विषयच कुठं काढू नको प्लीज. पारू, अगं येडी आहेस काय? तुझी मैत्रीण आहे की मी. असं कुणाला बी कसं सांगेन काय? काय बी बोलणार नाही मी. थँक्यू. फिरत चल आतमध्ये. चल. अगं किती उत्साह आहे. आई, ही पारू एकटीच डोक्याला ताप आहे आमच्या. दुसरी कोण आहे झेरॉक्स कॉपी? बहुतेक ही पारू हळूहळू सगळं गावच बोलवून घेते की काय इकडे. ये. काय गे, तू एक कमी होतीस का हे असं परकर पोलकर घालून फिरणारी? ते हिला सुद्धा घेऊन आलीस? हा, नमस्कार. मी कमळी, पारूची मैत्रीण. तुझ्याकडे बघून दिसतेच तू तिची मैत्रीण असणार.